नमस्कार. आमच्या यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. आज आपण प्राचीन भारतीय इतिहास लेखनमधील चंद्रगुप्त मौर्य याविषयी माहिती पाहणार आहोत. चला तर मग पाहूया. आर्य संस्कृतीच्या प्रसाराच्या काळात त्यांनी सप्तसिंधूच्या पूर्वेकडील व उत्तरेकडील प्रदेशात आपले राजकीय वर्चस्व स्थापन केलेले आहे. मात्र ते टोळ्यांच्या स्वरूपातच होते. यातूनच महाजनपदाची निर्मिती झाली. मात्र सत्तास्पर्धामुळे या जनपदात सतत संघर्ष होत होते. यामध्ये मगध राज्याला आपले राजकीय वर्चस्व स्थापनेची व साम्राज्य निर्माण करण्याची संधी मिळाली. बिंबिसार, अजातशत्रू व उदयन या राजाने राज्य विस्ताराचे कार्य केलेले दिसून येते. नंदाच्या काळात ते खऱ्या अर्थाने विस्तारित साम्राज्य झाले. मात्र याच घराण्यातील धनानंद हा पैशाचा लोभी होता. त्याने मोठ्या प्रमाणात कर आकारले. सर्वसामान्य जनता त्या कारभाराला कंटाळून गेली. याचा फायदा चंद्रगुप्त मौर्याने घेतलेला दिसून येतो. त्यांनी मगध प्रदेशात मौर्य घराण्याची स्वतंत्र सत्ता स्थापन केली. वैभवशाली युगाचे प्रवर्तक चंद्रगुप्ताच्या कुलपरंपरेविषयी परस्पर विरोधी माहिती आढळते. विष्णू पुराणात तो शूद्र कुळातील होता असे म्हटले जाते. मुद्राराक्षक या नाटकात विशाखा दत्ताने उरशाली व कुलहीन यांच्या संबंधातून जन्मलेली संतती कुलहीन असे संबोधले आहे. बौद्ध ग्रंथात तो मौर्य या क्षत्रिय कुळातील होता असे म्हटले जाते. ग्रीक इतिहासकारांनी क्षत्रिय कुळ असे सांगितले आहे. धनानंद या वेळी मगधचा राजा होता. त्याचे जुलमी प्रशासन, आर्थिक पिळवणूक, शीलभ्रष्ट वागणूक यामुळे तो अप्रिय झालेला होता. त्याच्याबद्दल प्रजेत मोठा असंतोष निर्माण झाला. त्याच्याच पदरी असलेल्या चंद्रगुप्ताने लष्करी उठाव करण्याचा अयशस्वी प्रयत्न केलेला. त्यामुळे त्याला तेथून पारांगत करण्यात आले. याचवेळी आर्य चाणक्य या तक्षशिलेच्या विद्वानाचा नंदराजाने अपमान केला. त्याने त्याचा सूड घेण्याची प्रतिज्ञा केली. दोघांनी मिळून सैन्याची जमवाजमव केली. काही पर्वतीय राज्यांचीही मदत घेतली. तो भारतात आलेल्या अलेक्झांडरकडे गेला, परंतु त्याने त्यांचे पटले नाही. दरम्यान अलेक्झांडरचा मृत्यू झाला. त्याच्या सेनापतीत वाटणीवरून संघर्ष निर्माण झाला. याचा फायदा चंद्रगुप्ताने घेऊन पाटलीपुत्रावर चाल केली. नंदाचा पराभव केला. तो मगधापती झाला. इसवी सन पूर्व 321 मौर्य घराण्याची सत्ता स्थापन झाली. त्यामधील पहिला मुद्दा ग्रीकांचा पराभव. अलेक्झांडरने भारतात मिळवलेल्या प्रदेशाची परतीच्या वेळी 7 विभाग करून तेथे ग्रीक अधिकारी नेमले. त्याच्या मृत्यूनंतर त्यांच्यात अंतर्गत संघर्ष सुरू झाले. याचा फायदा चंद्रगुप्तांनी उठवला. त्यांनी पराभूत राजे व आपले सैन्य एकत्र करून ग्रीक अधिकाऱ्यावर आक्रमण करून त्यांचा पराभव केला. भारतीय प्रदेशांनी ग्रीकांच्या ताब्यातून मुक्त केला. दुसरा मुद्दा पश्चिम व दक्षिण भारतातील विजय. पंजाब प्रदेश चंद्रगुप्ताने पूर्वी जिंकला. मगध देशावर विजय मिळवल्यामुळे संपूर्ण उत्तर भारतात चंद्रगुप्तांची सत्ता प्रस्थापित झाली. यानंतर त्याने दक्षिण व पश्चिम भारतात राज्यविस्तार केला. पश्चिमेकडील सूर राष्ट्राचा प्रदेश त्यांनी जिंकला. तेथे पुण्यगुप्त या अधिकाऱ्याची नियुक्ती केली. जैन परंपरेप्रमाणे चंद्रगुप्त जैन साधू भद्रबाहू यांच्याबरोबर म्हैसूरजवळील श्रवणबेळगोळ येथे गेले. याच विभागातील चंद्रगिरी नावाच्या टेकडीवर त्यांचा शेवट झाला. चंद्रगुप्ताला दक्षिणेत येताना कोणीही विरोध केला नाही असे आढळते. यावरून त्याने म्हैसूरपर्यंत आपल्या राज्याचा विस्तार केला होता असे दिसून येते. तिसरा मुद्दा सेल्युकस निकेटरशी युद्ध. चंद्रगुप्त मौर्याच्या कारकिर्दीतील सर्वात महत्त्वाचा प्रसंग म्हणजे
त्याने सेल्युकस निकेटरचा पराभव केलेला होय. अलेक्झांडरच्या इराणमधील प्रदेशावर ग्रीक सेनापती सेल्युकसची नेमणूक केली होती. त्याच्या मृत्यूनंतर त्याने तेथे आपले स्वतंत्र अस्तित्व निर्माण केले. त्याने भारतावर आक्रमण करण्याची महत्त्वाकांक्षा बाळगली होती. भारतीय प्रदेश जिंकण्यासाठी त्याने भारतावर आक्रमणे केली. मात्र चंद्रगुप्ताने सिंधू नदीच्या पलीकडेच त्याला प्रखर विरोध केला. त्याचा झालेला युद्धात पराभव केला. उभयतात खालीलप्रमाणे तह घडून आले. त्यामधील पहिलं, काबूलचे पठार, हिरान, बलुचिस्तान इत्यादींचा प्रदेश, खैबरखिंडीपासून हिंदुकुश पर्वतापर्यंतचा प्रदेश चंद्रगुप्ताला देण्यात आला. दुसरा ठराव, सेल्युकसने आपली मुलगी चंद्रगुप्ताला देऊन वैवाहिक संबंध जोडले. 3. चंद्रगुप्ताच्या दरबारात मॅगेस्थेनिस या राजदूतास ठेवले. 4. चंद्रगुप्ताने मैत्रीचे प्रतीक म्हणून 500 हत्ती दिले. निकेटरचा पराभव हा चंद्रगुप्ताचा फार मोठा विजय होता. या विजयामुळे मौर्याचे साम्राज्य हिंदुकुशपर्यंत पसरले. भारतात एकसंध व बलवान सत्तेची स्थापना करण्यात तो यशस्वी झाला. या सर्वांमुळे मौर्यांना विरोध करणारा एकही सत्ताधीश भारतात राहिला नाही. चंद्रगुप्ताने वायव्येस हिंदुकुश पर्वतापासून आग्नेयेला बंगालच्या उपसागरापर्यंत, उत्तरेस हिमाचलपासून दक्षिणेस म्हैसूरपर्यंत एका विशाल साम्राज्याची स्थापना केली. धन्यवाद. आज आपण प्राचीन भारतातील मौर्य, चंद्रगुप्त मौर्य यांच्याविषयी माहिती पाहिली. उद्याच्या व्हिडिओमध्ये आपण बिंदुसार यांच्याविषयी माहिती पाहूया. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. जर तुम्ही पहिल्यांदाच व्हिडिओ पाहत असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.